हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत नेक्स्ट थेरम. आपण पहिलं पण पाहिले थेरम. आता या थेरम मध्ये काय प्रूव्ह करायचं आहे बघा. पहिलं इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, नॉन सिंग्युलर माहिती तुम्हाला काय आहे, ऑफ ऑर्डर n म्हणजे हे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आणि दुसरं काय, k इज अ n स्केलर. बघा आता पहिला पार्ट काय प्रूव्ह करायचं आपल्याला याच्यामध्ये की ऍडजॉइंट इनटू ऍडजॉइंट ऑफ ए, म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचा जर आपण ऍडजॉइंट काढला तर परत जर आपल्याला ऍडजॉइंट काढायचा असेल तर डिटर्मिनंट ऑफ a रेस टू n मायनस 2 इंटू a हे आला पाहिजे आपल्याला आन्सर. किती a इंटू ऍडजॉइंट ऑफ a चा किती आन्सर आला पाहिजे की डिटर्मिनंट ऑफ a रेस टू n मायनस 2. आता n मायनस 2 म्हणजे काय, तुमची ऑर्डर असेल मॅट्रिक्सची. किती ऑर्डर असेल, सपोज 4 असेल तर 2 कमी करायचं, 5 असेल तर किती कमी करायचं, 3 कमी करायचं, 2 कमी करून 3 येतं आणि इंटू काय हे आपल्याला आन्सर आणायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय गिवन आहे a इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर म्हणजे काय, डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, आता ही आपल्याला गिवन आहे. आता आपल्याला काय माहिती बरं ऍडजॉइंट विषयी, वी नो दॅट. काय माहिती तुम्हाला ऍडजॉइंट विषयी की a इंटू ऍडजॉइंट ऑफ a इक्वल टू किती येतो, डिटर्मिनंट ऑफ a इंटू आयडेंटिटी. हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला ऍडजॉइंट एका साइडला ठेवायचं असेल तर काय करावं लागणार आपल्याला की a इंटू ऍडजॉइंट ऑफ a इक्वल टू हा जो a आहे तो इकडे गेल्यावर काय होईल, इनवर्स. मग डिटर्मिनंट ऑफ a इंटू a इनवर्स. तुम्ही a इनवर्स पहिलं घ्या किंवा नंतर घ्या, काही आन्सर मध्ये फरक पडत नाही. आता बघा इथं ऍडजॉइंट ऑफ a इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ a इंटू a इनवर्स. ठीक आहे, आता आपण याला काय नाव देऊया, याला मी म्हटलो की b. काय दिलं मी, b नाव दिलं. से मी असंच ठेवलं. काय केलं, ऍडजॉइंट ऑफ a इक्वल टू काय दिलं, ऍडजॉइंट डिटर्मिनंट ऑफ a इंटू a इनवर्स. त्याला नाव काय दिलं मी, b. आता हे असंच ठेवूया b. आता b ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, डिटर्मिनंट ऑफ a इंटू a इनवर्स. आता बघा b पण ऍडजॉइंट आहे, त्याच्यामुळे b पण काय स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि b स्क्वेअर असल्यामुळे a चा जर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर b चा पण किती येईल आता, डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0. दॅट मीन्स काय, b इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ a आणि a इनवर्स. म्हणजेच काय, a इनवर्स एक चीज त्याचं मिनिंग आणि यालाच काय नाव दिलं आपण, b. म्हणजे b पण तसंच काम करेल. मग b काय झालं तुमच्याकडे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मग जर मी आता ऍडजॉइंट ऑफ b घेतला, सपोज ऍडजॉइंट ऑफ b, तर काय तुमच्याकडे adj ऑफ b इक्वल टू सेम जसं adj ऑफ a काय होता, डिटर्मिनंट ऑफ a. मी इथं लिहितो समोर, दिसत नसेल सॉरी. काय सेम प्रॉपर्टी काय, जर मी ऍडजॉइंट ऑफ b घेतला तर कसा दिसेल तो सेम जसं की a दिसत होता. कसा दिसता a, डिटर्मिनंट ऑफ a इंटू a इनवर्स. तर काय तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ b इंटू b इनवर्स सेम. मी कर का, आता जर मी b ची व्हॅल्यू पुट केली काय ऍडजॉइंट ऑफ a तर तुमच्याकडे ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट यूज आहे इथं, म्हणून मी त्याला b पुट केलेलं आहे. बघा आता काय करूया, b ची मी जी व्हॅल्यू आलेली आहे ती पुट करून घेऊया. b ची व्हॅल्यू काय इथं तुमच्याकडे बघा, b ची व्हॅल्यू या साइडला किती आहे, ऍडजॉइंट ऑफ a. म्हणजे इकडे काय आला तुमच्याकडे, इकडे काय आला ऍडजॉइंट ऑफ a हा, आणि b ची व्हॅल्यू किती आहे, ऍडजॉइंट ऑफ a. आलं का आपल्याला एका साइडला ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट. आपल्याला एका साइडला काय आणायचं होतं, ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट. एका साइडला आलं, इकडे b ची व्हॅल्यू काय आपल्याकडे बघा, एका साइडला काय होते ऍडजॉइंट ऑफ a आणि एका साइडला काय आता डिटर्मिनंट ऑफ a इंटू a इनवर्स. आता जिथे जिथे माझ्याकडे काय b असेल तिथे मी काय पुट करू शकतो, दिस. तर पुट करा आता काय तुमच्याकडे बघा, डिटर्मिनंट तुमचा हा b ची व्हॅल्यू किती आहे, डिटर्मिनंट ऑफ a इंटू a इनवर्स डिटर्मिनंट. ठीक आहे, बघा या b डिटर्मिनंट मध्ये ना, तर मी फक्त b ची व्हॅल्यू पुट केली. आता पुढच्या b इनवर्स म्हणजे कोण, परत मला b ची व्हॅल्यू पुट करावं लागेल. किती आहे b ची व्हॅल्यू, किती आहे, डिटर्मिनंट ऑफ a इंटू a इनवर्स आणि या होलचा इनवर्स. काहीच केलेलं नाही मी, फक्त मी b ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. आणि b ची व्हॅल्यू किती आहे इथं, डिटर्मिनंट ऑफ a इंटू a इनवर्स. आता बघूया चला, या साइडला तर आलेले ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट आहे. आता या साइडला काय बघा, डिटर्मिनंट ऑफ, मी तर हे घेतो की पुढे पण प्रूव्ह करायचं. डिटर्मिनंट ऑफ a जर असेल तर याला कसं लिहू शकतो की k इज n स्केलर, म्हणजे एखादा नंबर आहे. तसंच आहे की मला डिटर्मिनंट ज्यावेळेस मी बाहेर काढेल किंवा एखादा स्केलर, डिटर्मिनंट म्हणजे एखादा नंबरच येईल तुमचा, हे तुम्हाला माहिती आहे. माझा जर एखादा नंबर जर डिटर्मिनंट मध्ये असेल आणि मला जर त्याचं बाहेर काढायचं असेल, काय बघा जसं की k आहे, मला जर हा k बाहेर काढायचा तर मी k ची काय घेणार, पॉवर n आणि डिटर्मिनंट ऑफ a. ठीक आहे, तसंच आहे इथं काय घेतलं मी, k नंबर होता, तसंच माझा डिटर्मिनंट काय असेल, एक नंबर असेल
आणि तो डिटर्मिनंट मध्ये आहे, तो जर मला बाहेर काढायचा असेल तर तो कसं येईल, डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन पॉवर, म्हणजे तुमची मॅट्रिक्सची ऑर्डर असेल ती पॉवर घेऊन तो बाहेर निघतो. ठीक आहे, आता मला डिटर्मिनंटचं बाहेर काढल्यानंतर राहिलं काय तुमच्याकडे, हे डिटर्मिनंट ऑफ ए इनव्हर्स, कोणता, हा पार्ट फक्त. आता इकडे काय राहिलं तुमच्याकडे बघा, हा डिटर्मिनंट जो आहे त्याचा इनव्हर्स आहे, म्हणजे तो एक नंबर आहे, डिटर्मिनंटचा काय एक नंबर आहे, आणि त्याचा इनव्हर्स करणे म्हणजे काय, आपण आताच पाहिलं मागच्या थेरममध्ये काय, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. काय पाहिलं, आता बघा हा इनव्हर्स जो आहे तो इथल्या डिटर्मिनंटला लागला, तो खाली आला, राहिलं काय आपल्याकडे ए इनव्हर्स, आणि त्याचा काय घ्यायचा आपल्याला परत इनव्हर्स, काय घ्यायचा त्याचा इनव्हर्स. चला काही नाही केलं, फक्त डिटर्मिनंट बाहेर काढलाय आणि इथं जो डिटर्मिनंटचा इनव्हर्स आहे तो खाली घेतला. इथं बघा आता आपण काय, डिटर्मिनंट ऑफ ए चा किती पॉवर आहे n, आणि हा डिटर्मिनंटचा ए इनव्हर्स म्हणजे आपण हे पण पाहिलं की एखाद्या इनव्हर्सचा डिटर्मिनंट किती येतो, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, किती येतो 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, याच्या मागचा थेरम आपण पाहिलेला. आणि आपल्याकडे हे किती आलंय, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. ठीक आहे, बघा डिटर्मिनंट ऑफ ए चा पॉवर तो का आला, कारण तो कॉन्स्टंट होता, म्हणजे स्केलर होता, नंबर येतोय का म्हणून तो बाहेर काढल्यानंतर आला. आता हे इनव्हर्स म्हणजे काय, आपण मागच्या थेरममध्ये पाहिलं की डिटर्मिनंटचा इनव्हर्स काय येतो 1 अपॉन डिटर्मिनंट, आणि इथं जो इनव्हर्स होता इथं डिटर्मिनंट होता, त्याचा उपाय परत सेम दिस. हे आल्यानंतर इनव्हर्स ऑफ इनव्हर्स, एखाद्या मॅट्रिक्सचा जर इनव्हर्स घेतला तर मला परत इनव्हर्स घ्यायचा असेल तर तो ए मॅट्रिक्स होऊन जातो. म्हणजेच काय, इथं मी परत लिहितो की एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स आणि त्याचा परत इनव्हर्स घ्यायचा असेल तर तो ए होऊन जातो, काय होऊन जातो ए. तर आपल्याकडे काय काय आलं आता, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, इथं डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ए इनव्हर्सचा इनव्हर्स म्हणजे किती ए. आता घेऊया आपण किती, हा डिटर्मिनंटचा पॉवर किती झाला n, डिटर्मिनंट इनटू डिटर्मिनंट किती झाला 1 अपॉन डिटर्मिनंटचा स्क्वेअर, किती झाला बघा, दोघांची पॉवर 1 आहे, मग 1 प्लस 1 किती झाले 2 इनटू ए. आता आपल्याला काय, हा पण डिटर्मिनंट आहे आणि हा पण डिटर्मिनंट आहे, आपण काय करतो की ए अपॉन जर बी असेल, ए रेस टू एन आणि बी रेस टू एन. ठीक आहे, तर आपण काय लिहितो याला, सॉरी खाली सेम पाहिजे m, इथं दोघांचा बेस सेम आहे, पॉवरचं काय होतं सबट्रॅक्शन, ए रेस टू n मायनस m. बघा इथं ए आणि इथं ए, पण दोघांची पॉवर वेगळी असेल सेम असेल, पण ज्यावेळेस दोघांचा बेस सेम असेल त्यावेळेस आपण पॉवरची काय घेतो सबट्रॅक्शन. तसंच आहे इथं काय, बघा दोघांचा बेस तर सेम आहे, डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट, तर पॉवरची काय होईल आता सबट्रॅक्शन. तर डिटर्मिनंट ऑफ ए n पॉवर वरची आहे आणि खालची किती आहे -2 इनटू काय झाला आपल्याकडे हा ए, या साइडला काय होतं ऍडजॉइंट ऑफ ए. बघा ऍडजॉइंट ऑफ ए किती आला तुमच्याकडे n मायनस डिटर्मिनंट ऑफ n a रेस टू n मायनस 2 इनटू a. ठीक आहे का, बघून घ्या. आता दुसरं आहे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की ऍडजॉइंट ऑफ k a इक्वल टू k रेस टू n मायनस 1 इनटू ऍडजॉइंट ऑफ a. ठीक आहे, आपण हे प्रूव्ह करूया. आता नेक्स्ट हा चला नेक्स्ट काय प्रूव्ह करायचं आपल्याला की ऍडजॉइंट ऑफ के, बघा ऍडजॉइंट ऑफ के ए इक्वल टू किती यायला पाहिजे आपल्याकडं के रेस टू n मायनस 1 इनटू ऍडजॉइंट ऑफ ए आला पाहिजे. ठीक आहे, आता आपल्याला काय माहिती आहे बरं की ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे किती डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ए इनव्हर्स, हे आपल्याला माहिती आहे ऍडजॉइंट ऑफ ए, आताच पाहिलं आपण. तर आपण सेम प्रूव्ह करूया की ऍडजॉइंट ऑफ के, मला हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता मी काय करतो की ऍडजॉइंट ऑफ ए घेतो पहिला, ऍडजॉइंट ऑफ के. आता के म्हणजे कोण, आपण इथं सपोज करूया ए च्या जागी कोण आलं के, तर सेम बघा काही तुमच्याकडं पहिलं डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे कोण डिटर्मिनंट ऑफ के ए. ठीक आहे, मी ए च्या रिप्लेस कशाने केलंय के इनटू काय तुमच्याकडं परत काय ना के, आता काय ना कुणाचं इनव्हर्स आहे ए चा इनव्हर्स म्हणजे किती के ए या होलचा इनव्हर्स, ए रिप्लेस बाय काय केलं मी के. आता एवढा पार्ट सॉल्व्ह करूया आपण. आता आपल्याकडचं एका साइडला तर ऍडजॉइंट ऑफ के आलाय. आता आपल्याला माहिती आहे की डिटर्मिनंट जर आपण बाहेर काढला, एखादा डिटर्मिनंट मधून जर आपण एखादा स्केलर बाहेर काढला तर तो पॉवर साइड बाहेर येतो. इथं पाहिलं आपण डिटर्मिनंट ऑफ के इक्वल टू काय के ची पॉवर n इनटू डिटर्मिनंट ऑफ ए. तर मी बाहेर काढला काय तुमच्याकडे के ची पॉवर n इनटू काय डिटर्मिनंट ऑफ ए. चला पहिला पार्ट सॉल्व्ह झाला.
आता आपण इन्व्हर्स मध्ये पाहिलं की के ए चा इन्व्हर्स किती असतो, मागच्या अध्यायामध्ये पाहिलं किती 1/k इंटू ए इन्व्हर्स. हे पाहिलं आपण के ए इन्व्हर्स असेल तर 1/k होऊन जातो आणि ए चा इन्व्हर्स. चला इथे के ची पॉवर किती आहे n आणि के ची पॉवर किती आहे 1. मग मी एका साईडला घेतो के ची पॉवर n इंटू 1/k इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए इन्व्हर्स. बघा आताच पाहिलं आपण काय की a अपॉन a पॉवरचं काय होतं डिव्हिजन मध्ये सबट्रॅक्शन. इथे पण k ची पॉवर n आहे, इथे k ची पॉवर किती आहे n. जर मी सॉल्व केला बघा एका साईडला काय राहिलं ऍडजॉइंट ऑफ a सॉरी k a किती k a इक्वल टू किती बघा k ची पॉवर n आहे, k ची पॉवर 1 आहे तर किती झाला आता k ची पॉवर n मायनस 1. किती आला n मायनस 1 आणि डिटर्मिनंट ऑफ a इंटू ए इन्व्हर्स म्हणजे काय हे बघा डिटर्मिनंट ऑफ a इंटू ए इन्व्हर्स म्हणजे कोण ऍडजॉइंट ऑफ a. बघा हे आपण प्रूव्ह केलं. ठीक आहे काय आपल्याला का प्रूव्ह काय ऍडजॉइंट ऑफ k इक्वल टू k रेज टू n मायनस 1 इंटू ऍडजॉइंट ऑफ a. ठीक आहे आपण हे प्रूव्ह केलं दोन्ही. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला लेक्चर मध्ये काही समजत नसेल किंवा स्पीड वाढत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगत चला. थँक्यू.